नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ अमृता पन्हाळे शेठ विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील शिक्षिका असून इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे। आज मराठी विषयामध्ये आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 8 गिर्यारोहणाचा अनुभव याचा अभ्यास करणार आहोत। मुलांनो, ह्या पाठाचे आपण विभाग केलेले आहेत। आज आपण ह्या पाठाचा दुसरा विभाग, दुसऱ्या पाठला सुरुवात करणार आहोत। पार्ट 2 ला सुरुवात करण्यापूर्वी मुलांनो, आपण पहिल्या पार्टमध्ये काय शिकलो हे थोडंसं बघूया। मुलांनो, पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं की ईशानला सुट्टी कशी घालवायची याचा तो विचार करत असतो आणि एक दिवस अचानक उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून त्याच्या कॉम्प्युटरवरती एक ईमेल प्राप्त होतो आणि त्यामुळे त्याला खूप आनंद होतो। त्याला गिर्यारोहणाचा छंद असतो आणि त्याला त्या गिर्यारोहणाचे तर वेडच लागलेले असते। नंतर पुढे तो चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण घेतो आणि थोड्या दिवसांनी परीक्षा संपल्यानंतर सगळे मित्र ऋषिकेशहून उत्तर काशीला पोहोचतात। तिथे सगळ्या साथीदारांना भेटल्यावर सगळेजण एकदम उत्साहित झालेले असतात आणि हे सगळं मिळून ते माउंटेनिअरिंगच्या साहाय्याने उत्तर काशीहून गंगोत्रीला जाण्याचा निश्चय करतात। आता आपण आपल्या दुसऱ्या पाठला सुरुवात करूया। गिर्यारोहण सुरू झाले। उंच पहाडावर गिर्यारोहण करणे काही सोपे काम नव्हते। अनेक तासांच्या कठीण आणि थकवणाऱ्या चढाईनंतर शेवटी ते गंगोत्रीला पोहोचले। गिर्यारोहण माउंटेनियरिंग शुरू हो गया। ऊंचे पहाड़ों पर गिर्यारोहण करना कुछ आसान काम नहीं था। बहुत घंटों के बाद और थकान देने वाले चढ़ाई के बाद अंत में वह गंगोत्री तक पहुंच गए। ईशान आणि त्याचे साथीदार गंगोत्रीला पोहोचल्यामुळे फार उत्साहित झाले होते आणि ते आपला सर्व थकवा विसरून गेले होते। परंतु गंगोत्रीला पोहोचल्यानंतर त्यांनी जे पाहिले ते काळजाला घर पाडणारे दृश्य होते। ईशान और उसके दोस्त गंगोत्री पहुंचने के बाद खुश हो गए थे और वह अपनी पूरी थकान भूल गए थे, मगर गंगोत्री पहुंचने के बाद उन्होंने जो दृश्य देखा वह कलेजे में घर करने वाला दृश्य था। पहाडामधून आलेले ढग अकस्मात फुटले आणि गंगोत्रीवर भीषण हाहाकार माजला होता। पाण्याच्या धोकादायक प्रवाहामुळे मंदिर परिसरच नव्हे तर दुकाने, हॉटेल्स आणि धर्मशाळा उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या। पहाड़ों से आए हुए बादल अचानक फट गए और गंगोत्री में भीषण हाहाकार मच गया। पानी के धोखादायक प्रवाह से मंदिर के आजू बाजू का परिसर ही नहीं, उधर की दुकानें, हॉटेल्स और जो धर्मशालाएं थी वह पूरी नष्ट हो चुकी थी, उद्ध्वस्त हो गई थी। बरीच घरे आणि गेस्ट हाऊस नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेले होते। या भीषण तांडवामध्ये बरेच लोक मृत्युमुखी पडले होते। नदीने रौद्र रूप धारण केले होते। बहुत सारे घर और गेस्ट हाउस नदी के प्रभाव में बह चुके थे। इस भीषण हाहाकार में बहुत से लोग भी मर चुके थे। नदी ने अपना रौद्र रूप धारण कर लिया था। या तांडवात आपल्या आप्तेष्टांना गमावल्यामुळे लोक स्पुंदून रडत होते। भूस्खलन झाल्यामुळे ठिकठिकाणी अनेक तीर्थयात्री अडकले होते। इस भयंकर अपघात में लोगों ने अपने रिश्तेदार खो चुके थे, इसलिए वह जोर जोर से रो रहे थे। भूस्खलन झाल्यामुळे मतलब जमीन पूरे नीचे दब जाती है। जैसे बड़े बड़े पहाड़ भी पूरे जमीन में नीचे दब जाते हैं, उसे इंग्लिश में हम लैंडस्लाइड कहते हैं। ते बिचारे चारधाम यात्रा करायला निघाले होते, परंतु तेथे त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते। ईशान आणि त्याच्या साथीदारांनी पहाडावर हे सर्व पाहिले तेव्हा त्यांच्या अंगावर काटे आले आणि गिर्यारोहणाचा सर्व उत्साहच नाहीसा झाला।
यह भूस्खलन होने से जगह जगह पर यात्री उधर ही अटक गए थे। वह बेचारे 4 धाम यात्रा करने के इरादे से आए थे, परंतु वह अपना सर्वस्व खो चुके थे। ईशान और उसके दोस्तों ने यह पहाड़ पर देखा, तभी उनके शरीर पर रोंगटे खड़े हो गए और गिर्यारोहण का मजा ही वो खो चुके थे। ईशान आणि त्याचे साथीदार ही परिस्थिती मूकपणे पाहू शकत नव्हते। ईशान और उसके साथी, उसके मित्र यह दृश्य अपने बंद आंखों से देखने वालों में से नहीं थे। अचानक तेथे भुकेने व्याकुळ झालेल्या एका मुलाने आपल्या वडिलांकडे बिस्किटांची मागणी केलेली ईशानने पाहिले। अचानक वहाँ भूख से तड़पते बच्चे ने अपने पिताजी के पास बिस्कुट की मांग की। ईशान ने वह सब देख लिया। वडिलांनी जेव्हा दुकानदाराला बिस्किट पुड्याची किंमत विचारली, तेव्हा तो म्हणाला, बिस्किटांचा एक पुडा 100 रुपयांना मिळेल आणि पाण्याची बाटली 200 रुपयांना मिळेल। पिताजी ने जब दुकानदार से बिस्कुट की पैकेट की कीमत पूछी, तभी वह बोला कि एक बिस्कुट पैकेट 100 रुपये लगेंगे और पानी पीने की बोतल 200 रुपये में मिलेगी। दूसरा एक हॉटेल मालक जेवणाच्या थाळीची किंमत 2000 रुपये वसूल करत होता। दुकानदारांची ही मनमानी पाहून ईशान आणि त्याचे साथीदार हैराण झाले होते। दूसरा एक होटल मालक खाने की थाली की कीमत 2000 रुपये ले रहा था। दुकानदार की यह मनमानी देख के ईशान और उसके साथीदार हैरान हो गए। ते विरोध करत दुकानदाराला म्हणाले, काका, ही तर सरळ लूटमार आहे। 5 रुपयात मिळणाऱ्या बिस्किट पुड्याची किंमत 100 रुपये आणि 15 रुपयांच्या पाण्याच्या बाटलीची किंमत 200 रुपये कशी काय असू शकते? वह दुकानदार को पूछने लगे, काका, यह तो सब आप लूट कर रहे हैं। 5 रुपए में मिलने वाली बिस्किट के पैकेट की कीमत आप 100 रुपये और 15 रुपए में मिलने वाली पानी की बोतल आप 200 रुपये में कैसे दे सकते हैं? मुलांनो, तुम्ही आपले काम करा। येथे पहाडावर वस्तू याच भावाने मिळतात। ज्याला गरज वाटेल तो खरेदी करेल, दुकानदार रागाने म्हणाला। बच्चों, आप अपना काम करो। यहाँ पहाड़ों पर चीजें इसी भाव से मिलती है। जिसे जरूरत है वह खरीद लेगा, दुकानदार गुस्से से बोला। ईशान आणि त्याचे साथीदार गप्प बसले। त्यांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना मदत केली। ईशान और उसके साथी चुप बैठ गए। उन्होंने लोगों की मदद की। जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले, त्यांची मलमपट्टी केली आणि औषधे दिली। जो यात्री जख्मी हो गए थे उन्हें फर्स्ट एड प्राथमिक उपचार किए, उनकी मलमपट्टी की और दवाई दी। हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी मदत केली आणि भुकेल्या मुलांना आपल्याबरोबर आणलेली फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या। जो लोग बिछड़ गए थे उन लोगों को ढूंढने के लिए उन्होंने मदद की। जो बच्चे भूखे थे उन्हें अपने साथ लाए हुए फल, बिस्कुट और पानी की बोतलें दी। संध्याकाळ झाली होती। ईशानला आता खूप भूक लागली होती। त्याच्या साथीदारांनाही भूक लागली होती। शाम हो गई थी। ईशान को भी भूख लगी थी और उसके दोस्तों को भी भूक लगी थी। त्यांनी विश्रांतीची गरज जाणवत होती। पहाडाच्या कडेला एक हॉटेलसारखे घर दिसल्यावर ते मोठ्या आशेने घर मालकाकडे गेले आणि म्हणाले, काका, आम्हाला खाण्यासाठी थोडे अन्न आणि रात्रभर मुक्काम करण्यासाठी एखादी खोली देऊ शकाल? उन्हें थोड़े आराम की जरूरत थी। पहाड़ों के बाजू में एक होटल जैसा घर देखने के बाद वह बड़ी आशा से उस होटल मालिक के पास गए और बोले, काका, हमें खाने के लिए थोड़ा खाना मिल सकता है और रात को ठहरने के लिए एक मकान मिल सकता है? हो, परंतु जेवणासाठी 10,000 आणि खोलीचे भाडे 15,000 रुपये द्यावे लागेल, दुकानदार काहीशा रुक्ष स्वरात म्हणाला। उन्होंने हाँ कहकर
खाने के लिए आपको 10,000 रुपये और मकान का घर लेने के लिए 15,000 रुपये देना पड़ेगा। दुकानदार थोड़े रफ इमोशनलेस आवाज में बोला। ते ऐकून ईशान म्हणाला, परंतु काका, जेवणाची ही किंमत आणि खोलीचे भाडे फार जास्त आहे। वह सुन के ईशान बोला, काका, खाने की कीमत और मकान का भाड़ा जरा ज्यादा ही है। मुला, जीव वाचविण्यासाठी ही किंमत तर काहीच नाही। जरा विचार कर, जर भूक लागल्यावर तुम्हाला जेवण मिळाले नाही आणि रात्रभर खुल्या आकाशाखाली झोपावे लागले तर तुमचे काय हाल होतील। बच्चा, अपनी जान बचाने के लिए यह कीमत छोटी सी है। जरा सोचो, अगर भूख लगने पर खाना नहीं मिला और रात भर खुले आसमान के नीचे आपको सोना पड़ा तो आपकी हालत क्या होगी। तेवढ्यात अचानक मोठा आवाज आला। ईशान आणि त्याचे साथीदार आपापसात विचार विनिमय करत होते। अचानक पहाडावरील एक घर मोठा आवाज होऊन खाली कोसळले। सर्वजण पडलेल्या घरात दाबले गेले। तभी अचानक जोर से आवाज आई। ईशान और उसके साथी मित्र आपस में बात कर रहे थे। अचानक पहाड़ पर एक घर बड़ी आवाज होकर नीचे गिर गया। सब लोग उस गिरे हुए घर के नीचे दब चुके थे। मुलांनो, पार्ट 2 वर आधारित मी काही शब्दार्थ तुम्हाला दिलेले आहेत। ते तुम्हाला तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला काही कठीण शब्द, हार्ड वर्ड्स अंडरलाईन करून दिलेले आहेत। ते सुद्धा तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये 5 टाइम्स लिहायचे आहेत।